नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज मी उतराई या श्री रघुनंदन लिखित कथेचे अभिवाचन करत आहे. अरे बापरे, 9 वाजले, निघायला हवं. दिवाकर दवाखाना बंद करून निघण्याच्या तयारीत असतानाच धनगरवाड्यातील सुषमा अक्षरशः धापा टाकतच दरवाजातून आत आली. तिच्या हातात तिचे 8 महिन्याचे बाळ होते. डॉक्टर, मले वाचवा, मले साप डसलाय. कसे बसे बाळाला बाजूच्या बाकड्यावर ठेवत डॉक्टरांच्या समोरील खुर्चीवर बसत सुषमा म्हणाली, कोण चावलं? किती वेळ झालाय? दिवाकरने विचारले. कोण चावले मले नाही कळले, पण 2 घंटे झालं डॉक्टर. 2 वाक्य बोलतानाही तिला धाप लागत होती. दिवाकरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. त्याने पटकन त्याच्याकडील सर्पदंशावरील तत्काळ द्यावयाचे इंजेक्शन सुषमाला दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हते. तिला ऍडमिट करावे लागणार होते. त्याने लगेचच आपल्या गाडीत तिला नेऊन बसवलं आणि बाळाला तिच्या बाजूच्या सीटवर ठेवलं. मग त्याने परत दवाखान्यात जाऊन लाईट बंद केला आणि कुलूप लावून धावतच तो गाडीत येऊन बसला आणि जवळच्याच इस्पितळाच्या दिशेने निघाला. वाटेतच त्याने त्या इस्पितळातील त्याच्या ओळखीच्या डॉक्टर रविकांतला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. दिवाकर रानडेला या गावात प्रॅक्टिस सुरू करून साधारणतः 10 वर्षे झाली होती. गावातील प्रत्येक पेशंटला तो ओळखत असतो. गावातील प्रत्येक कुटुंबाचा तो एक सदस्यच बनला होता. सुषमाच्या नवऱ्याचे 6 महिन्यांपूर्वीच एका ऍक्सिडेंट मध्ये निधन झाले होते. तिला जवळचे दुसरे कोणीच नव्हते. तिला ऍडमिट केल्यावर बाळाला कुठे ठेवायचे हा प्रश्नच होता. दिवाकरने पटकन रेवतीला म्हणजे त्याच्या बायकोला फोन लावला आणि इस्पितळात येण्यास सांगितले. एका खांद्यावर बाळाला घेऊनच त्याने सुषमाला इस्पितळात दाखल करण्यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडले आणि तो डॉक्टर रविकांतला त्याने दिलेल्या इंजेक्शन बद्दल सांगून पुढील ट्रीटमेंट बद्दल डिस्कस करू लागला. अहो, काय झाले? मला असं घाईघाईत का बोलवले? आणि हे बाळ कोणाचे? धावतच आलेल्या रेवतीने विचारले. सांगतो आधी या बाळाला घे आणि बाहेर थांब. त्याने त्याच्याकडील बाळ रेवतीकडे सोपविले आणि तो परत डॉक्टर रविकांत सोबत चर्चा करू लागला. सुषमाचे सर्व शरीर निळे पडले होते. तिची शुद्ध हरपायला लागली. तिची परिस्थिती गंभीर होत होती. डॉक्टर रविकांतने पुढील ट्रीटमेंट सुरू केली, पण तोही साशंकच होता. सर, तुम्ही जा घरी, मी बघतो पेशंट. डॉक्टर रविकांत बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सुषमा अत्यवस्थ असल्याचा इस्पितळातून फोन आला. दिवाकर 5 मिनिटात इस्पितळात पोहोचला होता. पाठोपाठच रेवती बाळाला घेऊन पोहोचली. डॉक्टर, या माझ्या पोराची काळजी घ्या. मला जवळचे कोण नाही आहे. आमचे धनगरवाड्यातले कोण नाही त्याची काळजी घ्या. मरणाच्या दारातील सुषमाच्या डोळ्यात आईचं वात्सल्य दाखवून आलं. कदाचित हे सांगण्यासाठीच तिने तिचे प्राण अडकले असावे. तू नको काळजी करू, तुला काही होणार नाही. दिवाकरने सुजाताचे मरण दारात दिसत असूनही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर, माझ्या मुलाला सांभाळा, असं म्हणतच सुषमाने प्राण सोडला. दिवाकरला गलबलून आले. मरणपंथाला टेकल्यानंतरही तिच्यातील आईने दिवाकर आणि रेवती येईपर्यंत मृत्यूला थांबवून आपल्या बाळाच्या पुढच्या आयुष्याची तजवीज केली. डॉक्टर आपल्या बाळाचा नक्कीच सांभाळ करतील या विश्वासानेच तिने अखेरचा श्वास घेतला होता. सुषमाचे अंत्यसंस्कारही दिवाकरनेच इस्पितळातील लोकांच्या मदतीने पार पाडले. आज सुषमाला जाऊन 8 दिवस झाले होते, तरी धनगरवाड्यातून कोणीच पुढे आले नाही. सुषमाचे म्हणणे खरे ठरले. रेवती बाळाचे सर्व काही करत होती, पण त्यामध्ये वात्सल्याचा अभाव दिसत होता. तिचं मन या बाळाला सांभाळण्यास तितकंच तयार नव्हतं. दिवाकरचे ते लक्षात आलं होतं. रेवती, अगं, आज आपल्या लग्न 8 वर्ष झाली. आपण सर्व डॉक्टर केले तरी आपल्याला मूल नाही झाले. कदाचित म्हणूनच ईश्वराने हे बाळ आपल्या पदरात टाकले असावे. दिवाकर रेवतीला समजवण्याचा प्रयत्न करतो. हे बाळ आपल्याला नाही सूट करत. सूट नाही करत? अगं, काय बोलतेस काय रेवती? अगं, भगवान श्रीकृष्णही सावळाच होता.
अहो पण तरी रेवती अगं आपल्या भरोश्यावरच या बाळाच्या आईने शेवटचा श्वास घेतलाय. आता आपल्याला माघार नाही घेता येणार. या बाळाला आपल्याला सांभाळावेच लागेल. दिवाकरच्या निद्रापुढे रेवतीचे काही चालेल. महिनाभरातच त्यांनी बाळाचे वारसे केले आणि त्याचे नाव पराग ठेवले. जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे रेवतीलाही बाळाचा लळा लागला. रेवती त्याचे सर्व प्रेमाने करू लागली. सुषमाचे बाळ रेवती आणि दिवाकरच्या वात्सल्याने चिंप राहून निघाले. रेवतीमधील हा बदल दिवाकरलाही सुखावणार आहे. पराग येवाना 3 वर्षातून झाला होता. लग्नानंतर जवळजवळ 11 वर्षांनी रेवतीने एका कोंडास बाळाला जन्म दिला होता. रेवती आणि दिवाकरच्या आनंदाला पारावार उडला होता. छोटा परागही त्या गोऱ्या कुकऱ्या बाळाला पाहून हरकून गेला होता. रेवतीची आई लेकीच्या बाळपणासाठी त्यांच्याकडे आली होती. सतत आईच्या पदराला धरून असणाऱ्या परागला पाहून रेवतीच्या आईची म्हणजे सुनंदाबाईची चांगलीच चरफड होती. नेहमी आईच्या कुशीत झोपणाऱ्या परागला आता दिवाकरकडे झोपावे लागले. त्याच्या प्रेमाला आता वाटेकरी आला होता. रेवतीच्याही नकळत रेवतीचे परागकडे दुर्लक्ष होऊ लागले. पण नवीन बाळाचं सगळं करण्यामुळे तसं होत असावं म्हणून दिवाकरही त्याकडे दुर्लक्ष करू. महिन्याभरातच नवीन बाळाचे बारसे अगदी 2 तडाख्यात साजरे झाले. रेवती आणि तिच्या आईने आईच्या उत्साहाला नुसते उधाण आले. रेवतीच्या आईनेच बाळाचं नाव अमेय ठेवले. परागच्या पाठोपाठ आलेल्या बाळाचं नाव दिवाकरला प्रसाद ठेवायचे, पण रेवती आणि तिच्या आईला ते नको. अमेय आता 2 वर्षाचा झाला होता. रेवतीची आई मदतीला होती तरी पराग आणि अमेय दोघांचं करता करता रेवतीची खूपच पराबळ होती. रेवती अगं परागला आता शाळेत ऍडमिशन द्यायला, हल्ली शाळा डोनेशन शिवाय ऍडमिशन देतच नाही. अजिबात डोनेशन द्यायचे नाही. 3 वर्षांनी अमेयची ऍडमिशन आहे. एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत घ्या ऍडमिशन, तिथे नाही लागणार डोनेशन. अगं पण इंग्लिश मिडियम घ्यायचं ठरलं होतं ना आपलं. अहो पण त्याला डोनेशन लागेल. डोनेशनच्या विरोधात असलेल्या रेवतीचं दिवाकरला पटलं होतं. शेवटी दिवाकरने मराठी माध्यमाच्या एसएससी बोर्डाच्या सानेगुरुजी शाळेत परागला ऍडमिशन घेतलं. परागला शाळेत नेणे व शाळेतून आणणे ही जबाबदारी दिवाकरवरच आली होती. छोट्या परागला मात्र शाळेत सोडायला आई हवी असेल. सर्व मुलांच्या आई त्यांना शाळेत सोडायला आणि न्यायला येतात आणि मला मात्र बाबा, अशी तो नेहमी तक्रार करायचा. म्हणून आज दिवाकरने रेवतीकडे हा विषय काढायचा ठरवलं. रेवती अगं अमेय आईकडे राहील कोणावे, परागला शाळेत सोडायला तरी जा. तो नेहमी निघताना हट्ट करतो. पहाटेच ना तू अगदी शाळेत रडेपर्यंत रडत असतो. दिवाकर रेवतीला समजावतो, नाही मला नाही जमणार, मला सकाळी खूप कामे असतात. रेवतीने झुळं झटकावं तसं दिवाकर दिवाकरने मग वाद वाढवला नाही. अमेयच्या जन्मानंतर झालेला रेवतीच्या वागण्यातला हा बदल दिवाकरला अगदी स्पष्ट दिसत होता. पण तो हतबल होता. छोट्या परागला आताच्या दिवाकरच्या कुशीतच झोपावे लागले. त्या निरागस मनाला समजावून दिवाकरची खूपच तारांबळ होती. रोज रात्री नवनवीन गोष्टी सांगून तो परागला झोपवत असत. परागच्या ऍडमिशनच्या वेळी डोनेशन द्यायला विरोध करणाऱ्या रेवतीने अमेयच्या ऍडमिशनसाठी डोनेशन द्यायला दिवाकरला भाग पाडले होते. तिने हट्टाने 2 लाख डोनेशन आणि वर्षाला जवळपास लाखभर फी भरून आयसीएससी बोर्डाच्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली होती. तिच्या निर्णयाला दिवाकरने खूप विरोध केला होता, पण रेवतीच्या हट्टामुळे त्याचे काही चालले नव्हते. खरे तर रेवतीच्या ह्या निर्णयाला विरोध केला तर परागची अमावली अशी त्याला भीती वाटत. म्हणूनच तो रेवतीचे हट्ट पोटले. अमेय आणि परागला आता लहान असल्यामुळे फारसे कळत नव्हते, पण त्या थोडे मोठे झाल्यावर दोघांमध्ये एक जरी निर्माण व्हायची त्याला भीती वाटत. वर्षामागून वर्षे जात होती. परागची अभ्यासातील प्रगती वाखाणण्यासारखी होती. त्याने कधीच पहिला नंबर सोडला नव्हता. यावरून अमेयचे होते. त्याची बुद्धिमत्ता सामान्यच होती, त्यामुळे त्याला हा अभ्यासक्रम जरा जडच जात. शेवटी एक दिवस धीर करून दिवाकरने विषय काढलाच. रेवती अगं आपण अमेयला सानेगुरुजी शाळेत घालूया का, त्याला हा अभ्यासक्रम झेपत नाही. अगं तो हिरा असेल तर तो कुठल्याही शाळेत गेला तर चमकेल. नाही तर तसल्या शाळेत माझ्या मुलाला मी कधी घालून देणार नाही, रेवती म्हणाली. त्या तसल्या शाळेत आणि माझ्या मुलाला? रेवती अगं तुला काय झालंय काय? तुझ्या या वागण्यामुळे परागच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास कधी? त्या 2 भावांमध्ये किती भेदभाव करतेस तू?
जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थच नाही असं म्हणून दिवाकर घेऊन झोपायला गेला. पण रेवतीच्या त्या हट्टापायी अमेयची चांगलीच कुटुंबाना होतो. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पराग 10वीला राज्यात 7वा व 12वीच्या परीक्षेत राज्यात दुसरा आला होता. NEET परीक्षेतही तो राज्यात पहिला येऊन ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MBBS करून पुढे तिथेच MD करून आज आपल्या शहरात एक नामांकित कार्डिओलॉजिस्ट म्हणून नावारूपाला आला होता. पण आम्ही मात्र नीटला 4 वेळा बसूनही ती क्लिअर करू शकला नव्हता. शेवटी BSc करून एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करतो. दोघांच्या कर्तृत्वात एवढी तफावत असूनही दोन्ही भावांमध्ये राम लक्ष्मणासारखे एक प्रेम होते. दोघांची जोडगोळी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून शहरात प्रसिद्ध होती. पराग आणि आमेचे दोघांचेही लग्न होऊन दोघेही आपापल्या व्यवसायात आणि संसारात चांगले रमले होते. परागला आणि अमेयला दोघांनाही एक एक पुत्र झाले. अमेय आई वडिलांच्या बरोबर त्यांच्याच फ्लॅटमध्ये राहत होता, तर पराग त्याच्या टुंगारा बंगल्यात राहत होता. परागचं हॉस्पिटल आज शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये अव्वल होते. त्याच्या हॉस्पिटलला हेल्थ एड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. परागने इथेही पहिला नंबर सोडला नव्हता. त्यानिमित्ताने आज त्यांनी सर्व मित्रमंडळी आणि कुटुंबियांना आपल्या बंगल्याजवळील एक जंगी पार्टी दिली. आई बाबा, तुम्ही सगळे आजची रात्री इथेच राहणार. 6 वर्षापूर्वी वास्तुशिल्पीच्या वेळी इथे राहिला होता. अमेय, अरे तू तरी सांग ना आईला. परागच्या सुरात त्याच्या धर्मपत्नीने प्रियंकानेही सूट नसावा. नाही, नको, खूप उशीर झालाय. अमेयला उद्या ऑफिसला जायचं. रेवतीने नेहमीप्रमाणे सल्ला दिला होता. आई, अगं उद्या रविवार आहे, ऑफिसला जा, सुट्टी आहे. अमेयने आपल्याला राहण्याची काहीच अडचण नाही हे स्पष्ट केले. तरी नको, रेवती आपल्या देण्यावर ठाम होती. मी, अनुजा आणि सोहम थांबतो. तू आणि बाबा जागे. अमेयने आपली बाजू मांडली. ठीक आहे, चला हो, असं म्हणत रेवती निघाली. येतो रे आम्ही, आता जास्त वेळ जागरण करू नका, 11 वाजले, असं म्हणत पाठोपाठ दिवाकरही निघाला. बाबा, अहो चावी तर घ्या गाडीची. अमेयने गाडीची चावी दिवाकरकडे दिली. आजची रात्र राहिलो असतो तिथे तर काय बिघडले असते. कित्येक वेळा पराग आणि प्रियंकाही आपल्याला बोलवते, पण तू जात नाहीस. आजच्या पार्टीमध्ये तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. रेवती, तुझी परागबद्दलची असूया हल्ली स्पष्ट जाणवू लागली. अगं तो अमेय बघ, आपल्या भावाच्या यशामध्ये किती आनंदित असतो. आपल्याला दादासाठी डॉक्टर होता नाही आले म्हणून त्यांनी कधी भावाचा द्वेष नाही केला. आज आपला भाऊ एक मोठा कार्डिओलॉजिस्ट, एका मोठ्या हॉस्पिटलचा मालक, आणि आपण मात्र एका कंपनीत साधीशी नोकरी करतो. ह्याचा लवलेशही त्याच्या मनात नसतो. राम लक्ष्मणासाठी आपली दृष्ट लागेल अशी जोडी आहे त्यांची. त्याला असूया वाटायला आपली, पण ती तुला वाटते आणि ते आता अगदी नजरेत येऊ लागले. अमेयच्या जन्मानंतर तुझ्यातील हा बदल त्या छोट्या मुलाला पण समजत होता. पराग मला नेहमी विचारायचे, बाबा आई मला झोपायला का नाहीये, गोष्टी का नाही सांगत, शाळेत सोडायला का नाहीये. पण प्रत्येक वेळी काहीतरी सांगून ती वेळ मारून न्यायची. तुझ्याशी या विषयावर बोलू, पण तुझ्यात काहीच बदल झाला नाही. वाटले वयोपरत वेळी बदलशील, पण तुझं आपलं तेच. दिवाकरने एवढी वर्ष राबून ठेवलेली कटकट आज नोकरी केली. रेवतीने काहीच दिसत नाही. साधारण 1 वर्षानंतर आज रेवतीला अस्वस्थ वाटले. दिवाकरने गोळी दिली होती, पण काहीच फरक नव्हता. रेवती, मला वाटतं आपण तुझ्या सगळ्या टेस्ट करून घेऊया. मी परागला फोन करतो. नको, आपण बाजूच्या डिस्ट्रिक्टात करूया टेस्ट. एवढ्या लांब परागच्या हॉस्पिटलला जायचे माझ्यात प्राण नाहीये. बरं, तसं करू. दिवाकरने मग त्या हॉस्पिटलमध्ये रेवतीच्या सर्व टेस्ट केल्या. दुसऱ्या दिवशी दुपारीच रिपोर्ट घेऊन तो घरी आला. रिपोर्ट बघून त्याच्या लक्षात आले होते, रेवती, तसे घाबरण्याचं काहीच कारण नाही, पण आपल्या लवकर तुझी अँजिओप्लास्टी किंवा बायपास करावी लागेल. आजकाल फारच सोपे झाले. मी मगाशीच परागला रिपोर्ट व्हॉट्सअप केले, तो करेल सर्व व्यवस्था. कशाला केलेत व्हॉट्सअप त्याला? मला त्याच्याकडून ऑपरेशन नाही करून घ्यायचं. तसाही त्याचा अनुभव फक्त 10 वर्षाचा आहे. आपण डॉक्टर सहस्त्रबुद्धेंकडून करू, खूप अनुभव येत. अगं, आपल्या घरात 2 डॉक्टर असताना आपण दुसरीकडे जायचे, आणि तोही शहरातल्या नंबर 1चा कार्डिओलॉजिस्ट असताना. दुसरीकडे जायचंच म्हणजे मी एकदा सांगितलं ना, आपण डॉक्टर सहस्त्रबुद्धेंकडेच ऑपरेशन करायला जायचं. मग फायनल.
आईच्या काळजीपोटी हॉस्पिटलमध्ये हातातलं काम टाकून धावत आलेला पराग आईबाबांचा हा संवाद ऐकून जागीच थिजून गेला. त्याने उगाच उघड्या दारावर टकटक केली. आई कशी आहेस तू? काळजी करू नकोस, एकदम सोपं असं मी आहे ना. असं म्हणताना डोळ्यात आलेल्या अश्रूंना मागे सरत चेहऱ्यावर कसलीही भाव न दाखवून त्याने आईला धीर दिला. थोडा वेळ त्यांची गप्पा मारून तो निघाला. आई वेळा असलेला पराग एवढी वर्षे आईचे आपल्याबरोबरचे हात राखण्याचे वागणे दुर्लक्ष करीत होता. खरे तर आईवरच्या प्रेमापोटी त्याला कधी ते जाणवलेही नसावे. पण आज मात्र आईबाबांचा संवाद ऐकून अचानक त्याला काहीतरी विचित्र वाटू लागले. पराग आज दुपारीच घरी आला होता. त्याचे मन कशातच लागत नव्हते. आज दुपारीच कसे काय? तब्येत बरी नाही का? प्रियांकाने विचारले. नाही, सहज बरी येतो असे म्हणत तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला. प्रियांकाने आणून दिलेलं थंड पाणी प्यायल्यावरही त्याला स्वस्त वाटले ना. त्याने खिशातून फोन काढून बाबांना फोन लावला. हॅलो बाबा. हा बाळा बोल. बाबा तुम्ही आईच्या खोलीतून बाहेर या, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. अरे मी हॉलमध्येच आहे, रेवतीचा नुकताच डोळा लागलाय. बाबा एवढी वर्ष मी नाही विचारले तुम्हाला, पण आज तुम्हाला विचारतो. आई माझ्याशी असं फटकून का वागते? माझ्या पुढच्याच गोष्टी तिला अंत का नाही वाटत? तसं काही नाही बाळा, तिचा स्वभावच तसा आहे. असं समजूनच बाबा मी एवढी वर्ष दुर्लक्ष केली, पण आज तुमचा संवाद मी ऐकलाय. सहस्त्रबुद्धे डॉक्टरकडे ऑपरेशन करण्याचा आईचा निर्णय मी ऐकलाय. मला आज तुमच्याकडून सर्व जाणून घ्यायचे. तुम्ही माझ्याकडून काहीतरी लपवत आहे. परागच्या हट्टापोटी दिवाकरला आज सर्व सांगणे भागवते. बाळा एवढी तुझी खरी आई नाहीये. आणि परागला मग सर्व स्पष्टपणे कसणे आडपा न ठेवता सांगून टाकले. परागने फोन ठेवला तेव्हा त्याचा शर्ट त्याच्या अश्रूंनी भिजला होता. हजारो पेशंटचे हृदय ठीक करणारा तो आज स्वतःच्या हृदयाला बसलेला हा पीळ मात्र ठीक करू शकत नव्हता. अचानक हातातून काहीतरी निसटलेल्या भावनेने तो अक्षरशः लहान मुलाला रडत होता. त्याची ती अवस्था पाहून प्रियांकाने त्याला मिठी मारली आणि तीही रडू लागली. आज एवढ्या वर्षानंतर आईच्या आपल्याबरोबरच्या फटकून वागण्याचा त्याला अर्थ लागला होता. ती आपली खरी आई नाही आहे, ह्यापेक्षाही ह्या कारणासाठी ती आपल्याशी असं वागते हे कळल्यामुळे तो जास्तच अस्वस्थ झाला होता. एवढ्या वर्षांच्या प्रश्नाची आला आज उकल होती आणि त्याने तो ती होती. प्रियंकालाही त्याच्या फोनवरील बोलण्यावरून सर्व अंदाज आला. तो आपल्या परीने त्याला समजावतो. आज दुपारी 12 वाजता रेवतीचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते. संध्याकाळी साधारण 3 वाजता ती शुद्धीवर आली होती. ती शुद्धी देण्याची वाट बघत तिच्या रूममध्ये दिवाकर थांबला होता. बाकी सर्व बाहेर लॉबीमध्ये बसले होते. त्याने बेल वाजवून नर्सला बोलवले. नर्स बरोबर परागही आत आला होता. नर्सने ब्लड प्रेशर चेक केले. सर 125/80 आहे. नर्स 301च्या पेशंटला 3.5 ला ड्युटीमध्ये घ्या. पराग नर्सला सूचना देत असताना दुसरी नर्स आत आली. सर बाहेर मिसेस सहस्त्रबुद्धे आले. काय म्हटले? डॉक्टर सहस्त्रबुद्धेचं ऑपरेशन तुम्हीच करावं. त्यांना सगळा मीच करणार आहे. आत्ताच मी यांना 301च्या पेशंटला म्हणजे डॉक्टर सहस्त्रबुद्धेला ओटीमध्ये घ्यायला सांगितलं. शुद्धीत आलेल्या रेवतीला काहीच कळेना. त्याही स्त्री तिने दिवाकरकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. दिवाकरने तिला हातानेच खुणावले. आई ऑपरेशन एकदम मस्त झाले. आता थोडे दिवस इथे राहायला लागेल. मग तू एकदम पूर्वीसारखी टँटणे घेऊ शकतो. आई बाबा येतो मी. पराग नर्सला काही सूचना घेऊन निघाला. पाठोपाठ नर्सही गेले. अहो हा काय प्रकार आहे? रेवतीने विचारले. रेवती अगं डॉक्टर सहस्त्रबुद्धेंनी तुझे ऑपरेशन करायला सुरुवात केली आणि त्यांनाच अटॅक आला. ते खाली कोसळले. जुन्या डॉक्टरांनी त्यांना बाजूच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना स्टेबल केले. पण तुझे ऑपरेशन कोण करणार हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा होता. दुसरे कोणी डॉक्टरही अवेलेबल नव्हते. तुला अनेस्थेशिया दिलेला होता. ऑपरेशनला सुरुवातही झालेली होती. अशा परिस्थितीत मग ओटीच्या बाहेर उभ्या असलेल्या परागलाच तुझे ऑपरेशन करावे लागले. रेवती अगं परमेश्वरानेच तुझ्या पंधरात श्रीकृष्णाला घातले. पण तुला काही यशोदा होणे जमले नाही. तू त्याला नेहमीच आश्रितासारखे वागवले. मूल आईच्या ऋणातून कधीही उतराई नाही होऊ शकत. पण आश्रिताला आश्रयदात्याच्या ऋणातून मुक्त व्हावेच लागते. कदाचित म्हणूनच नियतीनेच तुझ्या ऋणातून उतराई होण्याची संधी त्याला दिली असावी. श्रीयुत रघुनंदन यांनी उतराई या कथेत मानवी ज्ञानातील विशेषतः लादले गेलेल्या नात्यातील गुंतागुंत प्रभावीपणे मांडलेली आहे. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली. श्रीयुत रघुनंदन यांची उतराई ही कथा तुम्हाला कशी वाटली? आणि कथा आवडली असेल तर लाईक करून
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रपरिवारातही हा व्हिडिओ शेअर करून जर त्यांना ही कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगून मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद.